एकदा यमाचा दूत एका मनुष्याला घोड्याचे शेण मोठ्या प्रमाणात भरवत होता आणि लांबून इच्छाधारी नाग हे सर्व दृश्य पाहत होता. ही कथा तुला ढसाढसा रडवेल, पण ज्यांनी तुझ्या डोळ्यात अश्रू आणले, ज्यांनी तुझा अपमान केला, तेच तुझ्या पायाशी रडत रडत नाही आले तर मग बोल. हे माता लक्ष्मी, हे इच्छाधारी नागदेवता, ही पवित्र आणि रहस्यमय कथा ऐकणाऱ्या मनुष्याची कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवू नका आणि या चालू क्षणापासून त्यांच्यावर सुखसमृद्धीचा वर्षाव करा. तथास्तु. या कथेत इतकी शक्ती आहे की ही कथा तू फक्त एकदा ऐकली तर तुझे सर्वात मोठे पाप धुवून निघेल. ही कथा शांत मनाने शेवटपर्यंत ऐकल्याने गरिबी, शत्रू, रोग, आजार, रडवणारे दुःख, संकट, चिंता तुझ्या आयुष्यातून कायमचे निघून जातील, असे वचन आज ही कथा तुला देते आहे. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. या कथेचे चमत्कारी फळ प्राप्त करण्यासाठी आजची कथा लाईक करून आत्ताच कमेंट बॉक्समध्ये ओम नाग देवताय नमः प्रेमाने टाईप कर आणि एका भक्ताला आजची ही शक्तिशाली पवित्र कथा शेअर कर. ही कथा संपण्यापूर्वीच तुला तुझ्या चांगल्या कर्माचे फळ साक्षात परमेश्वर प्राप्त करेल.